पाथरी नगर परिषद कार्यालयासमोर 3 दिवसापासून आमरण उपोषण सुरू। परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील पाथरी नगर परिषद तत्कालीन मुख्याधिकारी तुकाराम कदम यांनी सेवानिवृत्त कर्मचारी मधुकर गंगाधरराव दिवाण यांना चुकीच्या मार्गाने बनावट संचिका तयार करून नगर परिषद पाथरी कार्यालयात कामावर घेतलेले आहेत। तरी मधुकर गंगाधरराव दिवाण यांना कामावरून काढण्यात यावे याकरिता ज्ञानदेव निवृत्ती गवारे, डॉक्टर राजेंद्र चौधरी, आबासाहेब कोरडे, कलीमुद्दीन अन्सारी, मिलिंद नारायण आठवे, नसीरुद्दीन सिद्दीकी, अनिसुद्दीन सिद्दीकी, अमोल बोराटे, रंगनाथ वीरकर, अमोल टरपले, संदीप भदरगे, नितीन ढवळे, धनंजय डुकरे, परवेश पठाण, राजेश पाटील, अन्सारी हातीम, सुरेश गवारे, चंद्रकांत गवारे, राहणार पाथरी, जिल्हा परभणी या निवेदनकर्त्यांनी आपले हस्ताक्षरयुक्त निवेदन माननीय जिल्हाधिकारी परभणी, उपविभागीय अधिकारी पाथरी तसेच पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पाथरी व मुख्याधिकारी नगर परिषद पाथरी, जिल्हा परभणी यांच्याकडे 2 एप्रिल 2025 रोजी लेखी निवेदनाद्वारे विनंती केली होती। पण विनंती करून देखील मधुकर दिवाण सेवानिवृत्त कर्मचारी यांना पाथरी नगर परिषदेतून काढण्यात आलेले नाही। त्यामुळे निवेदनकर्ते 10 एप्रिल 2025 रोजी नगर परिषद पाथरी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेले आहेत। उपोषण दरम्यान काही जीवितहानी झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, याची गांभीर्याने नोंद घ्यावी अशी नम्र विनंती या निवेदनाद्वारे केलेली आहे। यात बीपी व शुगरचे जास्त पेशंट असल्याने 3 दिवसापासून उपोषणास बसलेल्या काही जणांची तब्येत बिघडल्याचे दिसत आहेत। या उपोषणकर्त्यांना पाठिंबा म्हणून आझाद क्रांती सेनेचे अध्यक्ष राजेश भैया घोडे यांनी भेट दिली। यावेळी त्यांच्या सोबत आझाद क्रांती सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। या निमित्ताने उपोषणकर्ते व आझाद क्रांती सेनेचे अध्यक्ष राजेश भैया घोडे यांची घेतलेली एक मुलाखत पाहूया। आज पाथरी शहरातील नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणकर्ते इथे बसलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आझाद क्रांती सेनेचे अध्यक्ष आज आमच्यासोबत घोडे साहेब आहेत। जाणून घेऊया घोडे साहेब यांचे काय आचार विचार ते मांडणार आहेत। घोडे साहेब, सर्वप्रथम इथं 3 दिवसापासून उपोषणला दलित समाजातले काही तरुण व बाकी समाजातले काही तरुण असे बसलेले आहेत। सर्वप्रथम मी तर प्रशासनाचा निषेध करतो परभणी जिल्ह्याच्या की 3 दिवसापासून ही इथं लोक उपोषणाला बसलेले आहेत, आमरण उपोषण चालू आहे आणि या उपोषण स्थळी कुणीही भेट दिलेली नाही। काही लोकांचा बीपी लो होतोय, उन्हाच्या एवढ्या मोठ्या झाडा आहेत की एवढं ऊन पडलेलं आहे, या उन्हामुळे शरीरातलं पाणी कमी होत आहे, बीपी लो होत आहेत, प्रकृती बिघडलेली आहे उपोषणकर्त्यांची आणि उपोषणाला बसलेले असताना प्रशासनाचं यांच्याकडे दुर्लक्ष आहे। तर मला वाटतं हे सर्वप्रथम निषेधार्थ गोष्ट आहे। बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 तारखेला आलेली आहे आणि 14 तारखेला जयंतीमध्ये या दलितांना सहभागी व्हायचं आहे, पण हे जातीवादी लोक काही याच्यामध्ये बसलेले, त्यांना या उपोषणकर्त्यांना बाबासाहेबांच्या जयंती सहभागी होऊ द्यायचं नाहीये असा त्यांच्या काही मनसुबे आहेत हे आम्हाला कळलेले आहेत। म्हणून कलेक्टर साहेब असतील, इथले डेप्युटी कलेक्टर असतील किंवा सीओ असतील, यांना आम्हाला सांगायचं आहे मधुकर गंगाधर दिवाण या व्यक्तीची जी तुम्ही इथं नेमणूक केलेली आहे ही कुठल्या आधारे केली, कशाच्या आधारे केली याची माहिती तुम्ही कुणाला दिलेली आहे का? याचं प्रसिद्धी पत्रकामध्ये कुठं तुम्ही जाहिरात दिली आहे का? एकाच माणसाची नियुक्ती तुम्ही कशामुळे केली? जो व्यक्ती व्यसबार झालेला आहे, 70 वर्षाच्या पुढे ज्याचं वय झालेलं आहे, जो अँटी करप्शन मध्ये सापडलेला आहे, अँटी करप्शनची त्याच्यावरती कारवाई झालेली आहे, अशा व्यक्तीची नियुक्ती करण्याच्या पाठीमागचं कारण काय? ह्याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे? या व्यक्तीच्या आडून कुणाला राजकीय पोळी भाजायची आहे, कुणाला त्यांचं राजकारण प्रस्थापित करायचा प्रयत्न करायचा आहे, कुणाला या नगरपालिकेवरती कुणाला डाका टाकायचा या व्यक्तीच्या माध्यमातून।
म्हणून माझं शासनाला सांगणं आहे, आझाद क्रांती सेनेच्या वतीनं या उपोषण बसलेल्या लोकांना जर यांच्या जीवितास काय जर झालं तर याचा सर्वस्वी जबाबदार तिथलं प्रशासन असेल. म्हणून तात्काळ या सर्व लोकांची दखल घेतली पाहिजे. या व्यक्तीला 70 वर्ष झालेला व्यक्ती काय काम करणार आहे याच्यावरती एक तरुण कुठले आमच्या सोबत असणारे किंवा कुठलेही तरुण एक जाहिरात काढून त्याच्यावरती घेतले पाहिजे. परंतु अशा प्रकारचं न करता एक कुणाचा तरी राजकीय फायदा करण्यासाठी, कुणाला तरी या नगरपालिकेवर दरोडा टाकण्यासाठी या व्यक्तीची तिथं जाणीवपूर्वक नियुक्ती केलेली आहे. ही नियुक्ती रद्द झाली पाहिजे. नसता आझाद क्रांती सेना कलेक्टर ऑफिसला आम्ही सगळे लोक येणार आहोत याचीही खबरदारी त्यांनी घेतली पाहिजे. नसता आम्ही आझाद क्रांती सेनेच्या वतीनं परभणी जिल्हाधिकाऱ्यावर प्रचंड असा मोर्चा काढू आणि या अन्यायाच्या विरोधामध्ये या लोकांच्या बाजूने सदैव आझाद क्रांती सेना संपूर्ण ताकदीने उभा आहे. या प्रसंगी मी एवढं सांगू इच्छितो. धन्यवाद. पाथरी शहरातील नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणकर्ते इथं बसलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की पाथरी शहरातील नगरपरिषद कर्मचारी मधुकर दिवाण यांना कामावर घेतल्याप्रकरणी यांचं आमरण उपोषण सुरू आहे. तर नेमकं प्रकरण काय आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. आपण पाथरी शहरातील नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. नेमकं काय प्रकरण आहे, आपली काय अडीअडचण आहे की दिवाण साहेब यांना कामावर घेतले आहे आणि त्यांना कमी करण्यासाठी तुम्ही इथं उपोषण करतायत, नेमकं कारण काय आहे? जे कर्मचारी कंत्राटी पद्धतीनं या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं जे आपले मुख्याधिकारी आहेत, पहिले तुकारामजी कदम यांनी मधुकर दिवाण नावाचे जे कंत्राटी कर्मचारी म्हणून त्यांना घेतलेलं आहे, तर त्यांनी शासकीय काम न करता राजकारण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न ते चालवत आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे की कर्मचाऱ्यांनी कोणी राजकारण करू नये. या ठिकाणी या शहरातला नागरिक आपल्या स्वतःची PTR असेल, नामांतर असेल किंवा अन्य कुठल्याही प्रकारचं काम त्या ठिकाणी असेल, तर हा कर्मचारी केवळ या ठिकाणी राजकारणाच्या माध्यमातून एका विशिष्ट पक्षाचा कसा फायदा होईल किंवा त्या पक्षाकडे तुम्ही जा असं म्हणण्याचा हा कर्मचारी असं राजकारण करीत असल्यामुळं आमचं म्हणणं आहे की त्याला तात्काळ या पदावरून काढून टाकलं पाहिजे. त्यानं राजकारण केलं नाही पाहिजे, ही आमची मागणी आहे. या मागणीला घेऊन आज या ठिकाणी या पाथरी शहरातील सर्व नगरसेवक या ठिकाणी त्याच्या विरोधामध्ये उपोषणाला बसलेले आहेत आणि प्रशासनाला आमची विनंती आहे की आज 3रा दिवस या ठिकाणी झालेला आहे आणि उपोषणकर्त्यांची प्रकृती पण खालावलेली आहे. अनेकांना वेगवेगळे आजार आहेत. याच्यामधून जर काही कोणाला मानसिक किंवा त्यांचं हे जर झालं त्याचे प्रशासन त्याला जबाबदार असेल, एवढं मी या ठिकाणी सांगतो. मधुकर दिवाण हे कंत्राटी कर्मचारी म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. आमचं हे म्हणणं आहे की त्यांनी कुठल्याही पॉलिटिकल पार्टी न बनलं पाहिजे. ते एक पब्लिक सर्वंट आहेत आणि पब्लिक सर्वंटने कुठल्याही पार्टी न बनता जे काही ट्रान्सपरंट व्यवहार त्यांचा असला पाहिजे, असं काही त्यांचं दिसून येत नाही. तर उलट ते एका पॉलिटिकल पार्टी बनत आहेत. म्हणून आमचं या गोष्टीसाठी विरोध आहे. आज 3 दिवस झालं आमचे आंदोलनकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. सरकारने याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि दखल सरकार घेताना दिसत नाही. म्हणून आमचा या गोष्टीसाठी तीव्र निषेध आहे. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की मधुकर दिवाण यांना तात्काळ यांना कामावरून काढून टाकलं पाहिजे आणि या आंदोलनकारी कार्यकर्ते या ठिकाणी आमचे बसलेले आहेत. सरकारने ताबडतोब त्यांची दखल घेतली पाहिजे, एवढं या ठिकाणी आमचं म्हणणं आहे. नगरपालिका ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करत आहे. काही मुख्य अधिकारी पाथरी या ठिकाणी मुख्य अधिकारी जे पाथरीचे आहेत त्यांनी चुकीच्या पद्धतीने एक सेवानिवृत्त असा कर्मचारी कंत्राटी स्वरूपात भरती केलेला आहे. जे कंत्राटी स्वरूपात कर्मचारी या ठिकाणी भरती केला ते कर्मचारी इथल्या पाथरी शहरातल्या नागरिकांसोबत एक प्रकारचा दुजाभाव करत आहे. एका विशिष्ट पार्टीला जास्त त्याचं मनोबल वाढावं, जास्त त्याची ताकद वाढावं या दिशेने त्याचे खूप प्रयत्न चालू आहेत. अशा पद्धतीनं जो कर्मचारी काम करत आहे त्यामुळं या शहरामध्ये एक कॉन्ट्रोवर्सी तयार होत आहे आणि याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये लोकांमध्ये नैराश्य तयार झालेलं आहे.
एखाद्या पार्टीला सपोर्ट करणं कर्मचाऱ्याचं काम नाही आणि हा कर्मचारी सतत अशा प्रकारचं काम करत आहे. त्यामुळं या कर्मचाऱ्याला तात्काळ या ठिकाणाहून काढून टाकण्यात यावा, या ठिकाणी एवढं सांगतो. मागील 3 दिवसापासून पाथरी नगरपालिकेच्या दारामध्ये या ठिकाणी आमचे बांधव आमरण उपोषणास बसलेले आहेत. प्रकरण काय आहे? मागील 1.5 वर्षापासून या पाथरी नगरपालिकेने एक प्रताप केलेला आहे. जो व्यक्ती वयाच्या 58व्या वर्षापर्यंत शासन सेवेमध्ये होता, ज्यावरती त्याच्या शासन कार्यकाळामध्ये भ्रष्टाचाराचे प्रकरणे त्याच्या अंगलट आलेले आहेत, त्याच्यावर अँटी करप्शनची कारवाई झालेली आहे, अशा कर्मचाऱ्याला त्यांनी पुनर्नियुक्ती कंत्राटी शासन सेवेमध्ये घेण्याचा प्रकार या ठिकाणी कार्यरत जे मुख्याधिकारी होते त्यांनी केलेला आहे. यामागे त्यांना घेण्याचा हेतू काय होता? कारण ते एका विशिष्ट राजकीय पक्षाशी प्रेरित होऊन त्यांनी त्यांचे काही मनसुबे मार्गी लावण्यासाठी त्या कर्मचाऱ्याची नियुक्ती केलेली आहे. हा आमचा ठाम विश्वास आहे. या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही शासनास विनंती करतो, तुम्ही या उपोषणाची दखल घेऊन या निवृत्त कर्मचाऱ्याला कायम स्वरूपी सेवेतून कंत्राटी सेवेतून बडतर्फ केलं पाहिजे आणि येथील एका बेरोजगार युवकाला प्राधान्य देऊन त्या ठिकाणी नोकरी देणं गरजेचं आहे. हे येथील बेरोजगारावर अन्याय आहे. जो कर्मचारी शासन सेवा भोगून बसलेला आहे, ज्याने त्या माध्यमातून घरदार संपत्ती जमा केलेली आहे, येथील बेरोजगार युवकाचा हक्क आहे आणि तो हक्क हिरावून घेण्याचा कुठलाही अधिकार तुम्हा आम्हाला नाही, शासनाला नाही. या माध्यमातून मी शासनास विनंती करतो, त्या कर्मचाऱ्याचा मागचा रेकॉर्ड तपासा. तुम्ही त्या कर्मचाऱ्याची कंत्राटी शासन सेवेमध्ये कुठल्या प्रक्रियेद्वारे नियुक्ती झालेली आहे त्याचा खुलासा तुम्ही द्या आणि त्यावर कार्यवाही करून ताबडतोब त्याला सेवामुक्त केलं पाहिजे, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. धन्यवाद. आज जे पाथरी शहरामध्ये जे आपल्यातर्फे आमरण उपोषण करण्यात येत आहेत, आपले आमरण उपोषण किती दिवसासाठी आहे आणि कव्हर करणार? आमचं आमरण उपोषण 10 तारखेपासून चालू आहे. जोपर्यंत दिवाण हा कर्मचारी तो नाही असतो, तो एक सेवानिवृत्त आहे आणि एक कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घेतलेला एक व्यक्ती आहे. कर्मचारी म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट असते, तो एक गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहे आणि ते एक विशिष्ट पक्षानं आणलेला एक कर्मचारी आहे की त्यांनी नोकरी दिली. ते एक विशिष्ट पक्षाने त्याला नोकरी दिली. इथं आज नगरपालिका जवळपास 3.5-4 वर्षानं प्रशासक असल्यामुळं हे काय करायलेत, स्वतःची मनमानी करायलेत. इथं जे CO होता त्या COनं स्वतःची मनमानी करून इथून खूप मोठा भ्रष्टाचार करून निघून गेलेला आहे. त्याची पण चौकशी करायसाठी आम्ही आमरण उपोषण करणार आहेत. त्यांनी जे गावामधले जे काय केलं आहे त्याची सगळी आमच्यापाशी सगळी फाईल आहे आणि हे जे दिवाण आहे हे एवढा काय हे नाही आहे. तो वयाचा 70 वर्ष पार करायला आहे. त्याच्यानंतर त्याला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर पुन्हा कामाला घ्यायलात. अहो, पाथरीमध्ये जे साईबाबा आराखडा ज्यांच्या हातावर झाला आहे अशा लोकांना तुम्ही इथून त्यांचे ट्रान्सफर बाहेर करायला लावलेत आणि ज्यांना साईबाबा आराखड्यामधलं काहीही माहीत नसलेल्या अशा व्यक्तीला तुम्ही इथं त्या पोस्टवर आणायलात. अहो, ज्याच्या हातावर साईबाबा आराखडा झाला त्या व्यक्तीला तुम्ही सेलूला पाठवता, त्याला गंगाखेडला पाठवता. तशा व्यक्तीला घेऊन या ना, ज्याच्या हातावर साईबाबा आराखडा तयार झाला आहे त्या व्यक्तीला घेऊन या, त्याच्या हातानं करा तुम्ही हे काम. आणि दिवाण हा करप्ट अधिकारी आहे, त्याच्यावर इथं पाथरी नगरपालिकेमध्ये त्याच्यावर अँटी करप्शनची त्याच्यावर हे झालेली आहे, त्याच्यावर रेट झालेली अँटी करप्शनमध्ये गेलेला आहे तो. त्याच्यामुळं तशा व्यक्तीची तुम्ही कशामुळं नेमणूक करतात? तुमचा याच्यामध्ये राजकीय हेतू आहे. तो दिवाण इथं बसून त्याच्या बाजूच्या खुर्ची लावून एक राजकीय लोकांना बसवतोय, एक पदाधिकाऱ्यांना बसवतोय. त्याच्या खुर्चीवर एक राजकीय लोक येऊन त्यांचा स्वतःचा वाढदिवस करतात. हे ऑफिस आहे का एखाद्या पक्षाचं कार्यालय आहे? नाही तर एक काम करा, तिथं नगरपालिका नाव हटवून पक्षाचं कार्यालय करून टाका ना. पाथरीच्या लोकांना तरी कळन ना की बाबा आता इथं नगरपालिका राहिलेली नाही आहे, हे पक्ष कार्यालय झाले म्हणून. अहो, जे घरकुलाचे हप्ते, रमाई घरकुलाचे हप्ते असू द्या, PM घरकुलाचे हप्ते असू द्या, घरकुलाचे हप्ते हे शासन टाकतंय का एखादा दलाल टाकते? जे इथं कुणी काही नसलेला माणूस टाकू शकतंय का?
का सीओ टाकू शकतं? मला तुम्हाला प्रश्न विचारायचा, सीओ टाकू शकतंय का एखादा राजकीय पक्षाचा माणूस टाकू शकतंय? हां, सीओ टाकतंय ना, की तुम्ही जरा जोरात बोला ना साहेब, मला तुमच्याशी विचारायचं आहे. बरोबर, मुख्याधिकारी साहेबाचं काम आहे ना. का आमच्यासारख्या एखाद्या लीडरचं, कुणा एखाद्या दलालाचं काम आहे पैसे आणून टाकणं, हे सीओचंच काम आहे. आणि सीओनं प्रत्येक नागरिकाचं काम केलं पाहिजे, त्याचा तो अधिकार आहे नागरिकाचा. असं नाही की कुठून तरी यादी यायली, त्या यादीच्या हिशोबानं मी नावं टाकायलो, त्याचंच काम होईन, जे ते ऑफिसला जाईन, हे इथून पुढे नगरपालिकेमध्ये चालू देणार नाहीत. जसं आपण म्हणले की मुख्याधिकारी साहेबाचं कर्तव्य असतं की ते पैसे टाकायचे, मग आतापर्यंत मुख्याधिकाऱ्यांनी पैसे जमा होते, मग त्यांनी का टाकले नव्हते? ते तुम्ही विचारा ना साहेब, त्यांना तुम्ही विचारा, हे जबाब तुम्ही त्यांना विचारा. जे मला विचारायला ते तुम्ही सीओला विचारा. ठीक आहे. पाथरी शहरातील नगरपरिषद समोर बसलेले उपोषणकर्ते यांचं असं म्हणणं आहे की सेवानिवृत्त कर्मचारी दिवाण मधुकर दिवाण हे निष्पक्ष काम न करता पक्षपाती करत असून लोकांची अडीअडचणी वाढवण्याचं ते काम करत आहेत आणि एका पक्षाची ते बाजू घेऊन त्यांचं काम करत आहेत, असं यांचं घराणं आहे. आणि जोपर्यंत त्यांना कामावरून तात्काळ कमी करता येणार नाही, कमी केले जाणार नाही, तोपर्यंत हा आमरण उपोषण चालूच राहणार, असं आमरण उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे. आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल SKF न्यूज. सलमान सय्यदसोबत पाथरी.